डिटरमाइन वेदर 2 इज अ रूट ऑफ द इक्वेशन 2m स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल टू 0 और नॉट. आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि त्याचं रूट 2 आहे किंवा नाही हे ठरवायचं आहे. मग हे कसं ठरवणार, तर रूटची जी गिवन व्हॅल्यू आहे ती आपण इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करणार आहोत आणि जर त्यानंतर इक्वेशनची लेफ्ट हँड साईड आणि इक्वेशनची राईट हँड साईड ही इक्वल आली तर हे रूट आहे, अदरवाईज हे रूट नाही. तर सर्वात अगोदर आपण काय करूयात, जे गिवन इक्वेशन आहे ते लिहून घेऊयात. 2m स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल टू 0. ह्या इक्वेशनच्या लेफ्ट हँड साईडमध्ये व्हेरिएबल्स आहेत म्हणून आपण लेफ्ट हँड साईड लिहून घेऊयात. लेफ्ट हँड साईड LHS 2m स्क्वेअर मायनस 5m. आता रूटची जी गिवन व्हॅल्यू आहे 2 ही आपण सबस्टिट्यूट करूयात. म्हणून नेक्स्ट स्टेपमध्ये येईल, हे 2 जसेच्या तसे आले मल्टिप्लाय बाय m स्क्वेअर. m ची व्हॅल्यू आहे 2 म्हणून 2 स्क्वेअर मायनस 5 मल्टिप्लाय बाय m. m ची व्हॅल्यू आहे 2 म्हणून इथे लिहिलं 2. हे 2 जसेच्या तसे आले मल्टिप्लाय बाय 2 चा स्क्वेअर आहे 4 मायनस 5 2 ज 10. नेक्स्ट स्टेपमध्ये 2 4 ज 8 मायनस 10. 8 मायनस 10 इज इक्वल टू मायनस 2. आता ही आपल्याला लेफ्ट हँड साईडची व्हॅल्यू मिळाली आणि राईट हँड साईडची व्हॅल्यू आहे 0. याचा अर्थ मायनस 2 इज नॉट इक्वल टू right hand side. That's why left hand side is not equal to right hand side. त्यामुळे दिलेल्या इक्वेशनचं रूट 2 नाही आहे. Therefore 2 is not root of given इक्वेशन. तर इथे आपला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर व्हिडिओच्या लिंकसाठी मला व्हॉट्सअपवर मेसेज करा. थँक्यू.